सर्वप्रथम या विघ्नहर्त्या गंधर्वाला वंदन करून रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करून माझ्या गावची ग्रामदेवता आई कोटेश्वरी मानाई भारतीय घटनेची शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकाला प्रेमी रसिक माता प्रेक्षकांना मी शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट दामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय हनुमान नाच मंडळ चिचगर खेड आमच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी रसिक माता प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे आणि संपूर्ण टीमचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा रसिक आज या ठिकाणी हाऊसफुल शो जो तुम्ही करून दाखवला आणि या मंडळाचे सर्व सन्माननीय
तुकाराम दादा एडगे साहेब, दादा एडगे मित्रमंडळ, राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील एक उत्तम व्यक्तिमत्व, समाजसेवक. त्यांनी ही कोकणाची लोककला विनामूल्य या ठिकाणी रसिकांसाठी ठेवलेली आहे आणि रसिक प्रेक्षक सगळे दाद देत आहेत. शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहत आहेत. त्या दादांना शाहीर संदीप मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. कारण एवढं संपूर्ण नियोजन करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. उत्तम नियोजन साहेबांनी केलेलं आहे. तसेच आज मला वर्षानुवर्ष संगीताची साथ लागते ते माझे लोकप्रिय ढोलकीपट्टू विशालदादा सुतार, कीबोर्ड मास्टर माझे पंकजदादा काताळे, पॅड मास्टर प्रणवदादा काताळे आणि बँजो मास्टर सौरभ दादा देवरुकर. त्यांना सुद्धाही मोरेबोनचा मानाचा मुद्रा. जो हा उत्तम साऊंड आहे, साईराम साऊंड सिस्टम, आमचे मित्र बंधू राजू दादा पड्या, त्यांना सुद्धाही मोरेबोनचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी बरेचशी मान्यवर शाहीर मंडळी आलेली आहेत जी मला भेटून गेली. अनेक लोक असतील त्याच्यामध्ये सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर म्हणा, मित्र म्हणा, तुरेवाले शाहीर, लोकप्रिय शाहीर तुषारजी पंधेरे बुवा, माझे गुरु समान गोसाई बुवा, माझे शक्तीवाले शाहीर आमच्या घराण्यातील लोकप्रिय शाहीर सचिनजी कदम बुवा, तसेच माझे मित्र शाहीर संतोषजी कोलापते बुवा, तुम्हाला सुद्धाही मानाचा मुद्रा. या ठिकाणी सन्माननीय सुधाकर मास्कर, तसेच शिवाजी टोकरे, सचिनदादा साळवी माझे आलेले आहेत. अविनाशदादा तांबे माझे उमाजी होजे आहेत आलेले आहेत. तसेच काशीनाथ गुरुले, अजय बाई, किशोर सनद बुवा येत आहेत, त्यांना सुद्धाही मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. तसेच गणपत लांबोरे, लोकप्रिय त्या कलेवरती आमचं प्रेम आहे, त्यांना सुद्धाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आमचा पंकजदादा सुद्धा गावावरून आले, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बरेचशी मंडळी आहेत, सगळ्यांना मानाचा मुद्रा करायला लागला तर वेळ खूप झालेला आहे. आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर, ह्या वर्षामध्ये पहिलीच बारी आमची आहे लांबोरे बुवांची निमाची. बारी म्हणजे बारी करणार आजची, लक्षात घ्या. फुकट आहे, फुकट. बुवाला देतो सुकट, जगला काढायचं नाही बुवा, पण सुकट भाजून देणार तुम्हाला प्याज. लांबोरे बुवा, तुम्हाला सुद्धाही शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. लोककला आहे, लोक, आणि आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहात. ही लोककलेची परंपरा आहे. बुवा, माझा पास घेऊन जायचा आहे, तुमचा विषय आणायचा आहे, माझा विषय घेऊन जायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य करा ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम पिढीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुखावले माझे मन. उद्या एकादशी आहे म्हणून छान विषय. आज मायबाप रसिक प्रेक्षक, तुम्हीच आमचे विठ्ठली रखमाई आहात म्हणून काय म्हणताय का? सुखावले माझे मन गर्दी इथली पाहून, ऊर्जा मिळाली या रणांगणात उभा राहून. करतो सुरुवात मी गीत गायनाला, करतो सुरुवात मी या गीत गायनाला. रसिका तुमच्या कपाळाची धूळ माझ्या मस्तकी लावून, पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात. हा नश्वर देह त्यांच्या चरणाशी ठेवितो.
जो जो भक्त पंढरीच्या वारीला पायी जातो आणि खरा परमार्थ ज्याला कळतो तोच समाधानी होतो. ऐका विषय छान आहे. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. देवा विठुराया येईन पंढरीला देवा मी पायी पायी. या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठुर माई. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. पंढरीला देवा मी पायी पायी. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठुर माई. या मायलेकरांची या मायलेकरांची झाली विठुर माई. पंढरीला देवा मी पायी पायी. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. तुला भेटण्यास जीव झाला आहे का सवीस.
न पंढरीला देवा मी पायी पायी श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदराल घराण्याचा शिवशाही विठोबा अशोक मादे यांचा जय हनुमंतनाथ मंडळाचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे नक्की नक्की बघा विषय गणाचा छान आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो म्हणून लांबोरे बुवा तुमचे पण गण लय फेमस आहेत शुभेच्छा. परंतु गण हा गण असतो तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका. परंतु झोंबीने नक्की होणार आजची काय म्हणतोय बघा. अनेक संकट आपल्यावरती येतात. त्या मुंब्रामध्ये ट्रेनमध्ये पडून 13 माणसं गेली. विमान कोसळला. कित्येक अपघात होतात. म्हणून छान विषय आणलाय बो. ऐका नीट ऐका ऐका नीट. गणराया तुला मी विनंती करतो आहे या भक्तांच्या मनातील व्यथा मी मांडतो आहे. करता करविता देवा तूच सारे जाणतो आहे आणि सुख समृद्धी नको देवा मला फक्त समाधान मागतो बाप्पा मोरेश्वरा. ऑगस्ट मध्ये
प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस, परंतु हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्ष असू दे. व्यथा सांगतो ना बाप्पा, साऱ्यांची व्यथा ही त्या शाहिराची सुद्धा आहे, प्रत्येक भक्ताची कथा काय का. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. कथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना, माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना. भक्त जना भाव श्री गणा देवा, अंत नको अंत नको पाहू. कुठे मरण येईल तुला कळेना, जीव आम्ही मुठीत घेऊन जगतो येणार. जीव आम्ही मुठीत घेऊन जगतो येणार. हल्ला करती हल्ले कुरती विमान घटना, ट्रेन मधून पडून कैकांचे जीव गेले ना. आशाया आशवाना हे देवा, कथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. कथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. अत्याचार होती देवा मला कारणा, हे सार ऐकून देवा होती वेदना. हे सार ऐकून देवा होती वेदना, हे सार ऐकून देवा होती वेदना. हा दुःख माझ्या मनाचे मी सांगू कुणा, सांभाळूया लेकरांना दया घना. शाहीर संदीपाची तुलाही प्रथम साठरा हे देवा, कथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. कथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना, माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना. तारण्या भक्त जना भाव श्री गणा देवा, सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना.
या ठिकाणी नवतरुण सेवा मंडळ आवरे गुरुवाडी आणि भिकाजी बोर्ड आयोजित सन्मान्य आमचे शक्तीवाले शाहीर मित्र खेळचे सुपुत्र मंगेश यादव तसेच माझे मित्रबंधू तुरवले शाहीर संतोषजी कोल्हापके दिनांक 19 जुलै शनिवार साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा हा दोघांचा जुगलबंदी सामना आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यांनी 201 रुपये दिले आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा बघा. शक्ती तुरा म्हटला की चिमटा हा घ्यावाच लागतो प्रत्येक शाहिराला, तर रंगत येणार नाही. कारण आजचे बुवा लांबोरी बुवा, बरोबर ना? लांबोरी बुवाच आहेत ना? हो, लांबोरी बुवाच आहेत. बोलता पोपट, बोलता पोपट, ये तो बोलता पोपट है लांबोरी बुआ. उसका जोश लाल है, बहुत बोलता है, उसका दिमाग खोलता है मैं आज. म्हणून विषय बुवा गवळीचा चांगला आणलाय, सगळ्यांना आवडेल, पण बुवाला नक्की आवडेल. त्यांचे सोबत असतात ते कोल्हापके बुवा पण आहेत. बुवा ऐकून घ्या. ओ कोल्हापके बुवा कुठं आहेत? खरंच माझे मित्र संतोष मोरे, माझे बंधू आणि संतोष राजपुरी आलेले, त्यांना शाहिरी मनाचा मुद्रा करतो. कारण का बुवांची लेखणी सुंदर, वादच नाही. आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात. अनेक गाणी त्यांची फेमस आहेत, बरोबर. पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे, बरोबर ना? चला, हे तो गवलन, हे गवलन. उसके बाद चिमटा लेता है. हा बघा विषय कसा आणलाय बघा. हे बसून घ्या तुम्ही. विषय असा आहे, बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये. ती राधा म्हणते कानाला, ए काना, 7व्या अवतारामध्ये तू मला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्यानी माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लपड ही म्हणतात, बरोबर की नाही? हा, राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक पोरगा पोरीवर गेला, काय माती खाऊन आलीस काय, तू कुठे गेला होतास? बाजूला लगेच बोलणार, हा पोराने पुरा झंगाट आहे, लापडा आहे, बरोबर ना? म्हणून असा विषय छान आणलाय. हो ऐका. जीवा पाड जपलेली नाती कृष्णा, ती जीवा पाड जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुणते ही माती, कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुणते ही माती, पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना ह्या कलियुगात लोक लपड म्हणती. सन्माननीय गवळणीसाठी 201 रुपये दिलेत आमचे मांजरेकर बंधू, खास विरारहून आलेले आहेत. बघा विषय कसा आणला. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. काना, नाही वागणं तुझं ते धड,
तरी लागली तुझी मला ओढ 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 जाऊ दे ना आता तरी सोड अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली कान्हा कन्हैया कृष्णा अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली अरे म्हणती त्याला फड बरोबर ना बरोबर ना हा आता ह्या कानाचं म्हणजे लांबोरे बुवांचं आणि ह्या राधेचं म्हणजे मोरे बुवांचं हे पण लपड आहेच झंगाट असल्याशिवाय बारे होतात काय हो झगडा आहे ना आमचा तोच आपला झंगाट म्हणून ऐका आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली अरे म्हणती त्याला लपड तुझं ते धडम तरी लागली तुझी मला ओढ नाही वागणं तुझं ते धडम तरी लागली तुझी मला ओढम जाऊ दे ना आता तरी सोड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला लपड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला लपड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला नाही वागणं तुझं ते धड तरी लागली तुझी मला ओढ नाही वागणं तुझं ते धड तरी लागली तुझी मला ओढ जाऊ दे ना आता तरी सोड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला चालू होत तुझं माझं लपड गाणं आजही म्हणती चालू आहे तुझं माझं लपड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी आली म्हणती त्याला लपड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी आली म्हणती त्याला लपड
छोटा विषय दाखवून गेला, छोटा नॉर्मल विषय. कोणी सांगेल नौका शाहीर सांगेल म्हणून काय म्हणताय का? सातव्या अवतारी वचन देऊन पूर्ण कस केलं काना सांग तू येऊन. पूर्ण कस केलं काना सांग तू येऊन. पूर्ण कस केलं काना सांग तू येऊन. पावर तेही राधा तुला पाहून वृंदावनीच्या काना येशी तू धावून. वृंदावनीच्या काना येशी तू धावून. वृंदावनीच्या काना येशी धावून. तू माझा प्रिय सखा मी वीण तुझी राधिका. तू माझा प्रिय सखा तू वीण तुझी राधिका. प्रेम असरे जीवा पार आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला. 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 आई वागलं तुझं ते धड, गाडी लागली तुझी मला ओढ. आई वागलं तुझं ते धड, गाडी लागली तुझी मला ओढ. जाऊ दे ना आता तरी सोड. आपल्या प्रेमाची उपमा कधी आली म्हणती त्याला. 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 अरे आपल्या प्रेमाची उपमा या कलियुगी आली म्हणती त्याला. पड या ठिकाणी या गणेश गोरे गाव पुरले यांच्याकडून 200 रुपये आले. तसेच संजय भांजे यांच्याकडून 200 रुपये आले. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच आमचे मित्र बंधू आयोजक सन्मान्य सुभाष बांबरकर दादा त्यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. तसेच सन्मान्य रवींद्र मटकर साहेब आलेले आहेत का त्यांना सुद्धा एक मोरेबावांचा मानाचा मुद्रा. त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आले. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. पावली नमस्कार. बघा वेळ कमी आहे, अपुरा आहे. आयोजकांनी सांगितले मला की शॉर्टकट मध्ये करा बारी, कारण वेळ खूप झाला. या ठिकाणी आमचे मित्र साळवी दादा सचिन दादा साळवी यांच्याकडून गवळणीसाठी 500 रुपये आले. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बघा बोवाना विषय दिलाय. माझा विषय आजच नाही, गेली 4 वर्ष चालतोय विषय तो. बरेच जणांनी प्रयत्न केला आणि आज समाजाला कळावं करता, बुवांना कळावं करता माझा विषय टाकतोय बुवांच्या कानावरती. बुवांना लेखी दिलेला आहे. बुवा कानावरती केस आला असतील थोडं साईडला करून उजव्या कानाचं डाव्या कानामध्ये गोला टाकला असेल तो काढून नीट विषय माझा ऐकून घ्या. विषय माझा असा आहे, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शाहीर आहे बुवा जो खरं बोलेल, माझ्या विषयाला विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल तर त्याचं ह्याच रंगाच्या मंचावरती मी सत्कार करेन, हा माझा शब्द आहे. म्हणून बुवाला एक चिमटा घेतो, प्रश्नपद घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो. बरोबर ना? प्रश्नपद बुवाला एक थोडा लावतोच बार खाल्ला. दाढीवाला बुवा त्यांची पण दाढी नाही, आज माझी पण दाढी आहे. झाला बघूया. हा बघा चिमटा घेतो. टाइम लाईन कोलपटे बुवा आता हलवायची नाही आम्हाला. हो टाइम लगेच लगेच. अरे विषय माझा आहे जुना, लावू नका बुवा उगाच चुना. बुवा करू नका इथे घाण.
उत्तर शोधून ग्रंथात आण, वा उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायात लिव्हान. डेंजर फटाक नियम आहे. विषय माझा आहे जुना, लावू नको बुवा उगाच चुना, बुवा करू नको इथे घाण. उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. 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 नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे गुटखा तंबाखू वेफर्स कोणी खाऊ नये, आढळल्यास 500 रुपये दंड आहे. आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. तसेच साहेबांचं दुसऱ्या बारीकडे घेऊया. शॉर्टकट मध्ये आज एडगे साहेब उत्तम नियोजन, छान नियोजन केलेलं आहे आणि म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला 4 वेळी म्हणून गीत गातो आहे का. बुवाना दुसऱ्या बारीमध्ये घेणार तर निश्चितपणे विषयच नाही. म्हणून केसामध्ये गजरा बघा, 3 तालुक्यात झालेली कामे राजा सागरपा लांजा आदरणीय आमदार भैया सामंतदादा पावल्या आलेले नाहीत, साहेब नाही आलेले. म्हणून तरी सुद्धा आमचे एडगे साहेब आहेत, त्यांच्यावरती गीत आहे, लक्षात होऊ द्या. 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहेत. अरे या साऱ्या जनतेचे खरोखर तेच वाली आहे. या जनतेचे खरोखर तेच वाली आहेत आणि कोणालाही पैसे देऊन इथे आणलं नाही. कारण आमच्या तुकाराम एडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली. म्हणून कमवलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे. त्यांच्याकडे साठा मी पणाचा आहे, त्यांच्याकडे साठा मी पणाचा आहे. आणि दादर सारख्या या नगरीत विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात. कारण तुकाराम दादा एडगे आमचे मोठ्या मनाचे सन्माननीय खेळचे सुपुत्र तुर्यावले शाही किशोरजी सनद बुवा यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जश आता ट्रेन बघून गावावरून आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेवांचा मानाचा मुजरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ महेंद्र आगरे भाऊ यांच्याकडून 1000 रुपये आलेले, त्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. बघा, आमच्या एडगे साहेबांनी, अरे आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. साहेब तुकाराम दादा एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. अरे भैया सावंतांचे राईट हँड, आम्हा कलाकारांची शान. असे आयोजन दाखवा आम्हाला विनामूल्य, सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसं असं नियोजन केलेलं आहे. म्हणून साहेबांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो, ऐका. आमच्या एडगे साहेबांनी, आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांचे राईट हँड, आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड, आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड, आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड, आमच्या कलाकारांची शान. एडगे साहेबांनी
करून त्याने मिळविला बहुमान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान 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 करेटके साहेबांनी करेटके साहेबांनी नियोजन केलंय छान करेटके साहेबांनी नियोजन केलंय छान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान या ठिकाणी चाहते मोरे व प्रस्तुत समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे आयोजित कलिगुरा सामना गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 याच ठिकाणी 7 वाजता नियोजन केलेलं आहे। शक्तिवाले शाहीर संदीप मोरे म्हणजे मीच आहे, तुरेवाले शाहीर अनिलजी घराटे रंगतदार सामना इथे होणार आहे। सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, ही नोंद घ्यायची आहे। धन्यवाद। म्हणून हो आता माझी प्रथम फेरी संपवतो, बुवा आल्यावरती बोलतील। बघा बुवा आल्यानंतर मस्त विकी कॉमेडी की म्हणून प्रथम फेरी संपवून बुवांना शुभेच्छा देऊ त्यांच्या फेरीला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।